झालेली पाहायला मिळते। केरळमध्ये आयटीच्या तरुणानं आत्महत्या केल्याचं हे प्रकरण आहे आणि त्या विरोधातच यावेळी युवक काँग्रेस आक्रमक झालेली आहे। युवक काँग्रेसचं टिळक भवन परिसरात हे आंदोलन सुरू आहे। घोषणाबाजी सध्या केली जाते। केरळमध्ये आयटीच्या तरुणानं आत्महत्या केल्याचं हे प्रकरण आणि त्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली। युवक काँग्रेसचं हे आंदोलन पाहतोय। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। तर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंगवर चढण्याचाही प्रयत्न केलेला आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस देखील हजर आहेत। युवक काँग्रेसचं टिळक भवन परिसरात हे आंदोलन सुरू आहे। केरळमधील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आक्रमक झाली। निदर्शनं सुरू आहेत। युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। टिळक भवन इथं आंदोलन सुरू आहे। त्याचीच ही दृश्य घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात केली जाते। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचंही पाहायला मिळतंय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, युवक काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। आरएसएसच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक आणि मुंबई प्रदेश युवक काँग्रेसने हे आंदोलन पुकारलेलं होतं। खरं तर या पद्धतीची सूचना ही आंदोलनाची आधीच दिलेली असताना सुद्धा पोलिसांनी आम्हाला आंदोलन करण्याकरता अडवलं असं या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या आंदोलनाचं तीव्र स्वरूप आपल्याला बघायला मिळत आहे। केरळमधल्या आयटी प्रोफेशनल श्री आनंदू अजी यांनी आरएसएसच्या अत्याचारांना कंटाळून आत्महत्या केली असा आरोप होतोय आणि या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आज हे आंदोलन टिळक भवन या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं। धन्यवाद मनश्री ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतो युवक काँग्रेस सध्या हे आंदोलन सुरू आहे। टिळक भवन परिसरात हे आंदोलन सुरू आहे। मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी घोषणाबाजी केलेली आहे। बॅरिकेडिंगवर चढण्याचाही प्रयत्न यावेळी आंदोलकांनी केलेला आहे। तर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेला आहे। केरळमध्ये इंजिनियर तरुणानं आत्महत्या केलेली होती आणि त्या विरोधातच युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेले आहे। युवक काँग्रेसचं टिळक भवन परिसरात हे आंदोलन सुरू आहे। पुलिस कैसे एक तरफा नौकरी कर रही है, गुलामी है ये आरएसएस के लिए मोदी और शाह के लिए गुलामी कर रहे हैं। आज एक युवा आवाज निकाला है। हम एक न्याय के प्रति आवाज उठा रहे हैं। इनको देखो जब जब पुलिस करता है ये डरे में क्या रुकेंगे। हालत देख सकते हो। आज सिर्फ आनंद वाजी नहीं पूरे युवाओं के लिए आवाज उठा रहे हैं हम लोग। अन्याय के प्रति चुप नहीं करने वाले। जितना डराना है डरा दो। नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी। आप देख सकते हो पूरे युवा साथ अब आवाज उठाने अन्याय और नहीं होगा। या संदर्भात आपल्या बरोबर बातचीत करण्यासाठी जोडले गेलेले आहेत सचिन सावंतजी। सचिनजी, यावेळी मोठ्या प्रमाणात युवक काँग्रेस आक्रमक झालेली आहे। केरळच्या घटनेचा निषेध नोंदवला जातोय। निश्चितपणे मला असं वाटतं की हा युवक काँग्रेसचा आवाज हा देशाचा आवाज आहे आणि युवा वर्गाचा आवाज आहे।
जी झालेली घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे, खेदजनक आहे आणि संपूर्ण देशाला धक्कादायक आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातून त्याचा विरोध करणं आणि सरकार ज्या पद्धतीचं मानसिकतेचं आहे त्याचा विरोध करणं हे क्रमप्राप्त ठरतं आणि युवक काँग्रेस त्याला आवाज देते याचा आम्हाला त्या ठिकाणी अभिमान आहे. निश्चित. सचिनजी, काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे, पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, या संदर्भामध्ये पोलिसांना प्रत्येक आंदोलन दमन करण्याची आता ते वरदाचा आदेश दिलेले आहेत. त्यामुळे त्यांना त्याच्या संदर्भामध्ये ताब्यात घेण्याची ही प्रक्रिया वगैरे सुरू जरी झाली असली तरी लोकांचा आवाज, जनतेचा आवाज त्यांना दाबता येणार नाही, युवकांचा आवाज दाबता येणार नाही एवढंच आता. निश्चित. धन्यवाद. सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक झालेली आहे. यावेळी बॅरिकेडिंग तोडून आंदोलकांनी केरळ येथील घटनेचा निषेध नोंदवलेला आहे. मुंबईतील टिळक भवन इथं हे आंदोलन सुरू आहे. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे.